ब्राह्मणवाद्यांच्या जातीयवादाचा आणखीन एक पुरावा. 2,500-3,000 वर्ष मनामनातून पेरलेल्या विषाचा अजून एक पुरावा. ब्राह्मणवादी लोक स्वातंत्र्याच्या नंतरही बदललेले नाहीत. ते आजही जातीयवाद करतात, आजही ब्राह्मणवाद्यांची सोडून इतरांची घृणा करतात. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा प्रेम बिऱ्हाडेचं प्रकरण. तुम्ही युट्यूबला बघू शकता, फेसबुकला बघू शकता, सगळ्या मीडियात गाजतंय. काय आहे प्रकरण? प्रेम बिऱ्हाडे नावाचे खानदेशातले एक तरुण पुण्यातलं उच्च शिक्षण घेऊन लंडन मध्ये नोकरीसाठी पुढच्या एकूण त्यांच्या व्यवसायाच्या करिअरसाठी गेलेले आहेत. लंडनच्या एका मोठ्या कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळालेली होती. कंपनीने व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजला विचारलं की हा तुमचा स्टुडंट आहे का. तेव्हा कॉलेजने प्रेमच्या द्वारे ते काय लेखी द्यायचे, जे काही पत्रक द्यायचे ते द्यायला हवं होतं. काय द्यायला होतं? होय, आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, एवढंच कॉलेजकडून अपेक्षित होतं. परंतु पुण्याच्या कॉलेजमध्ये बसलेल्या ब्राह्मणवादी मानसिकतेच्या उच्च जातीय लोकांनी हे करण्यास प्रेमला नकार दिला. प्रेम बिऱ्हाडे यांनी वारंवार विनंत्या केल्या, मेल केले, कॉलेजच्या 2-3 स्टाफच्या लोकांना सातत्याने कॉल केले, तरी देखील त्यांनी ही उडवाउडवी करून प्रेमशी जातीयवाद केला. आता त्याला उलट उत्तर काय देतायत? तर तो उन्हाळ होता, अमुक होता, तमुक होता. तारुण्यामध्ये कॉलेजमध्ये सगळेच लोक, सगळेच विद्यार्थी, सगळेच तरुण थोडं बहुत उन्हाळक्या करतात, कॉलेजला बंक करतात, जे काही असेल ते करतात. परंतु त्याच्या कॉलेजच्या कोणत्या तरी छोट्या मोठ्याच्या घटनेवरून त्याचं आयुष्य खराब करणं महाजातीयवाद आहे. खरं तर ही घटनाच कोणती पूर्वी पार्श्वभूमी कारणीभूत नाही. पूर्व पार्श्वभूमी तशी काही कारणीभूत असली असती तर प्रेमच म्हणतात त्याप्रमाणे अगोदर यांनी अशा प्रकारचे तुमची वर्तणूक चांगली असल्याचे 2 पत्रक काढले नसते. प्रेम यांनी याबद्दल वारंवार स्पष्टीकरण दिले. त्यांचे 2-3 व्हिडिओ आहेत ते आपण बघू शकता. मूळ मुद्दा आहे ब्राह्मणवादी मानसिकतेचा, यांच्या जातीयवादाचा, यांच्या गैरवर्तनाचा. काय हे पहिलं प्रकरण आहे. प्रेमच्या बाबतीतच हे घडलंय का काय? रोज महाराष्ट्रात जागोजागी या प्रकारचा जातीयवाद ब्राह्मणवादी मानसिकतेचे लोक करतात. कदाचित तुम्ही विसरलेले नसाल, याच जातीयवादी पुण्यामध्ये खोलेबाई नावाच्या ब्राह्मण बाईने यादवबाई नावाच्या मराठा बाईला तुम्ही आमचा स्वयंपाक बाटवला, गणपती बाटवला, माझं स्वयंपाकघर बाटवलं, माझे नैवेद्य बाटवले म्हणून यादवबाईच्या घरी जाऊन तर धिंगाणा केलाच होता. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट, तक्रार दाखल केली होती. कोण होती खोलेबाई? अगदी हाय क्लास 1ची नोकरी करणारी, अत्यंत मॅच्युअर्ड, मेंटली डिस्टर्ब नसणारी, निरीक्षर नसणारी, पागल खेड्यात राहणारी कुठली तरी नसणारी, पुण्यात राहणारी, उच्च शिक्षित ब्राह्मणवाद्यांच्या गोटातली बाई, आजही विशेषतः शास्त्रज्ञ दर्जाची, खगोलशास्त्राची ही सगळी बाई आजही जातीयवाद करते. कुणाशी जातीयवाद करते? मराठ्यांशी जातीयवाद करते, उच्च जातीयांशी जातीयवाद करते. त्यामुळे प्रेम बिऱ्हाडे प्रकरण हे काही नवीन नाहीये, पण हे लोकांना सांगावं लागतं की त्यांच्या लाथा सातत्याने खाणं बंद करा, त्यांच्या ह्या सगळ्या सांस्कृतिक दहशतवादातून बाहेर या. यांनी सातत्याने या देशात 2,500-3,000 वर्ष याच प्रकारचं प्रकरण केले. प्रेम बिऱ्हाडेशी जो जातीयवाद झाला, त्याला जी नोकरी गमवावी लागली, त्यांच्या ज्या एकूण जात समूहाने, त्यांच्या प्रतीच्या वेलविशर वर्गाने, त्यांच्या कुटुंबाने ज्या खस्ता खाल्ल्या, त्याच्यासाठी यांना थोडीही सहानुभूती वाटली नाही. त्याच्याप्रती यांनी थोडंही प्रेम व्यक्त केलं नाही, उलट द्वेष केला, असूया केली, कॉलेजमध्ये लॉबिंग केली आणि एकमेकांकडे टोलवा टोलवी करत प्रेम यांची शेवटी नोकरी घालवली. हे पहिलं प्रकरण आहे का? मी यादवबाई खोलेबाई प्रकरण सांगितलं. याच्या अगोदर, स्वातंत्र्याच्या थोडस अगोदर जा, शाहूजी महाराजांशी, एका राजाशी, राजा असणाऱ्या व्यक्तीशी लोक कसे वागले होते सांगायची काही गरज आहे का? शाहूजी महाराजांचं वेदोक्त प्रकरण जगजाहीर आहे. ब्राह्मण असणारी व्यक्ती शाहू महाराजांना तोंडावर तुम्ही शूद्र आहात आणि तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही, शूद्रांना पुराणांचीच मंत्र म्हटली जातील असं म्हणत होता. ब्राह्मणाची पगार बंद केली देखील, तरी देखील ब्राह्मण म्हणाला पगार बंद झाली, पोटावर पाय पडला तरी देखील मी तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणणार नाही. हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टातून शाहूजी महाराज क्षत्रियत्वाची सनद घेऊन आले, तरीही ब्राह्मणांनी क्षत्रिय मानायला नकार दिला.
एका राजा असणाऱ्या व्यक्तीला हे तोंडावर म्हणत होते तुम्ही शूद्र आहात. राजाशी जर हे असा व्यवहार करत होते तर शूद्र अतिशूद्र सर्वसामान्यांचे काय हाल असतील हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून शाहूजी महाराजांच्या आणखीन पाठीमागे जा किंवा त्यांचा समकालीन जावा. शाहूजी महाराजांच्या प्रमाणेच क्रांती सूर्य ज्योतिराव फुले साहेबांना देखील लग्नाच्या वरातीतून हकलून लावलं होतं. ब्राह्मणांच्या खांद्याला खांदा लावून वरातीत कसा काय चालतो म्हणून फुले साहेबांना सखाराम पणाजपे नावाच्या ब्राह्मण पोराच्या लग्नाच्या वरातीतून हकललं होतं. एवढंच काय, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हृदयावर विराजमान असणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी ब्राह्मण असेच वागलेले आहेत. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी करण्यास सक्त नकार दिला होता. आणखीन पाठीमागे जा, तुकोबारायांना म्हणावं लागलं घोकावय अक्षर मज नाही अधिकार. तुकोबारायांचा अभंगाचा गाथा पाण्यात बुडवला. अजून पाठीमागे जा, रविदास महाराजांनाही अशाच जाती व्यवस्थेच्या अस्पृश्यतेच्या समस्येचा सामना करावा लागला आणि तो ब्राह्मणवाद्यांच्या समोर. रविदास महाराज असतील, नामदेव महाराजांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून हकलून लावलं. मंदिरात येण्याचे अधिकार नाही तसं सांगण्यात आलं. एकंदरीत या देशात समस्त महापुरुषांना, आमच्या सगळ्याच पूर्वजांना, ब्राह्मण सोडता सर्व जाती धर्म पंथाच्या पूर्वजांना, मराठ्यांच्या पासून अतिशूद्र मानल्या गेलेल्या आजच्या बौद्ध मातंग चर्मकार भटके विमुक्त आदिवासी इथपर्यंत सगळ्यांनाच जाती व्यवस्थेचा, अस्पृश्यतेचा, गैरबराबरीचा, ह्या ब्राह्मणवाद्यांच्या ब्राह्मणवादाचा सामना करावा लागलेला आहे. आणि म्हणून आता तरी जागृत झाले पाहिजे. त्यांच्या एकूण ह्या षडयंत्रकारी जातीयवादी वृत्तीला उधळून लावलं पाहिजे. त्यांचं ब्राह्मणी षडयंत्र, त्यांनी केलेला जातीयवाद सगळ्यांना सांगितला पाहिजे. ज्या ज्या सामाजिक पक्ष संघटनांनी प्रेम यांची बाजू घेतली, त्याच्यासाठी मॉडर्न कॉलेज समोर आंदोलन केलं, अनेकांनी फोन केले, मी त्यांचं अभिनंदन करतो. हे प्रकरण लावून धरलं, त्यांचं अभिनंदन करतो. अरे संविधान आलंय, लोकशाही आली, एवढंच काय विज्ञानाचा प्रचंड विकास झालाय. या विज्ञानाच्या विकासाच्या काळात देखील तुम्ही जातीयवाद करता. तुम्ही आज देखील घृणास्पद मानसिकता बाळगता. आज देखील वंश शुद्धत्व टिकवण्यासाठी प्रयत्न करता. आज देखील तुम्ही स्वतःच्या जातीला ग्लोरीफाय करता, स्वतःच्या जातीला वरचढ ठेवायचा प्रयत्न करता. स्वतःची जात सोडून इतरांना हीनतोदर्शक वागणूक देता. अमानवी आहे, अनैसर्गिक आहे आणि तुमचं वर्तन अत्यंत घाणेरडं आहे. यासाठी या देशातल्या महापुरुषांनी सातत्याने तुम्हाला माफ केलंय, सातत्याने तुमच्या प्रति आदरभाव दाखवलाय, सातत्याने जाऊ द्या आज नाही उद्या बदलतील अशी भावना दाखवली. पण तुम्ही आज देखील विदेशात शिकायला जाऊ बघणाऱ्या तरुणांना असे जर खोडसाळपणाने खोडा घालत असतील, त्रास देत असतील तर हे निश्चितच प्रकरण गंभीर आहे. सगळ्या सामाजिक चळवळीच्या लोकांनी, ह्या दोन महिला होत्या, या कॉलेजचे जे लोक आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले पाहिजे. कायमस्वरूपी त्यांना नोकरीतून काढून टाकण्याची तजवीज केली पाहिजे. आणि प्रेम यांच्या कुटुंबाला 2 कोटीची मदत जाहीर केली पाहिजे आणि ही मदत मॉडर्न कॉलेजनं दिली पाहिजे. प्रेम यांच्या एकूण प्रवासाला जो यांनी मानसिक त्रास दिला, एकूण त्यांना जो विदेशामध्ये या त्रासाला सामोरं जावं लागलं, त्याची यांनी जगजाहीर माफी मागितली पाहिजे. नशीब हा मुलगा महापुरुषांच्या विचारधारेतून मोटिवेट झालेला होता, फुले शाहू आंबेडकरांना तो मानणारा होता, म्हणून या मुलाने डिस्करेज न होता आत्महत्या केली नाही. जर हा मुलगा, हा तरुण, हा युवक डिस्करेज झाला असता तर सबंध जगभरात, सबंध भारतभरात ब्राह्मणवाद्यांच्या या सगळ्या वर्तनाची पोलखोल झाली असती, नाचक्की झाली असती. यांचं काही हजारो वर्षे हे असलेच आहेत, पण एका तरुणाला, उच्च शिक्षित तरुणाला जीव गमवावा लागला असता. आणि म्हणून मरणाच्या दारात लोटल्याबद्दल, त्याला डिस्करेज केल्याबद्दल, त्याची नोकरी घालवल्याबद्दल, त्याच्या प्रती अत्यंत हिणकस वर्तणूक केल्याबद्दल आणि शेवटी गुन्हा स्वतः केलाय कबूल न करता लपून बसल्याबद्दल ह्या ब्राह्मणवादी प्राचार्य, उपप्राचार्य आणि हे जे सगळा स्टाफ आहे यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने यांची उचलबांगडी केली पाहिजे आणि यांनी समस्त बहुजनांचे, समस्त महापुरुषांचे आणि प्रेमच्या कुटुंबियांचे जाहीर माफी मागितली पाहिजे. धन्यवाद. जय भारत.